हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सगळे? तर हे तेल जे तुम्हाला मी दाखवलेलं आहे जडीबुटीचं आहे. भृंगा, रिठा, आमला, शिकेकाई हे सगळं त्याच्यामध्ये मिक्स आहे आणि ते मी केसावर अप्लाय करत असते. आणि याच्यामध्ये नुसतं हे जडीबुटी आली होती, तर याच्यामध्ये पॅराशूट तेल टाकलेलं आहे आणि नेहमी मी पॅराशूट तेलच वापरते. पण हे आणलं आहे तेव्हापासून याच्यामध्ये पॅराशूट तेल टाकावं लागलं, तर म्हटलं हे वापरावं. तर रिझल्ट छान आहे. आणि मी काही आता बऱ्याच जणांना वाटेल की हेड मसाज वगैरे करत आहे म्हणून म्हणतील की हेड मसाज व्यवस्थित केलीच नाही. तर ही हेड मसाज नाही आहे, मी फक्त केसात ऑइल करत आहे. आणि एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे त्याच्यामुळं. आणि हे जे याच्यामध्ये खूप सारं तेल आहे पण ते खाली बसते, जडीबुटीमध्ये अडकते, त्याच्यामुळं त्याला असं म्हणजे उभं ठेवावं लागत नाही. जेव्हा तेल लावत असलं आडवी करून ठेवावी लागते. खूप सारं एकसोबत तेल येते, नाहीतर मग काहीच येत नाही. म्हणून आता इथे अशी आडवी करून ठेवली म्हणजे तेल बुडात जाणार नाही. तर आता आंघोळीला जात होते पण आठवलं की खरं तर आज वॉशसुद्धा नव्हते करायचे हेअर. पण आठवलं की आता ब्लॉग बनवायचा होता हेअर ऑइलचा. मी म्हटलं होतं की हो मी बनवणार म्हणून. तर म्हटलं चला ऑइल करून घेऊया केसात. आणि आता कसं जर रात्रीला लावलं तर छान केसात ऑब्झर्व होतं, मोडतं. आता आंघोळीला मला लवकर जायचं होतं आणि म्हटलं चला ब्लॉग बनवून घेऊया. तर आता मी केस धुणार नाही. तर आजच्या दिवस मी हे तेल केसातच राहू देणार, उद्या धुणार. तर आता छान खालच्या लेंथला वगैरे लावून घेत आहे. आणि माझ्या केसात भरपूर तेल पाहिजे. आणि आता मी वेळेवर लावती आहे, रात्रीला नाही लावते, त्याच्यामुळं थोडं कमी लावलेलं आहे. पण इतकंही माझ्यासाठी खूप जास्त आहे हे तेल, कारण मी रोज तर एक थेंबही लावत नाही. आणि जेव्हा डोकं धुवायचं असलं तेव्हा इतकं लावत असते. तर आता सगळ्या केसात मी छान असं तेल लावलेलं आहे. तर आणखी एक चॅनल आहे, सध्या तिकडे इतक्यात व्हिडिओ टाकले नाही, रेखा इंडियन मॉम ब्लॉग. तिकडे सुद्धा नक्की चेक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेही रेखा मराठी ब्लॉगची नोटिफिकेशन आहे आणि इंडियन मॉमची ते तुम्हाला मिळेल. तर जेव्हा उभं करून ठेवलं म्हणजे तेव्हा तेल लगेच खाली जातं. तर परत आणि मी याच्यामध्ये तेल भरपूर लागतं. तेल याच्यामध्ये मोठी पॅराशूटची एक टाकलेली आहे मी, म्हणजे तरीसुद्धा तुम्ही बॉटल बघितलीच असेल. आणि हे जर तेल तुम्हाला पाहिजे असेल तर जसं आपण आयुर्वेदिक औषध वगैरे मिळते, जडीबुटीचं पावडर फॉर्ममध्ये येतात ते आयुर्वेदिक औषधं, तर तिथेही मिळते. जसं जिथं आर्थरायटिसच्या औषधं मिळतात, काढा वगैरे मिळतात, त्या ठिकाणीही मिळतं. तर त्याला ते काचेची बॉटल आहे, तुम्ही बघितलं त्याला नाव वगैरे काहीही नाही, नुसतं त्याच्यामध्ये मेथीचे दाणे, रिठा, आमला, जे मी काही तुम्हाला सांगितलेलं आहे असं बरंच काही त्याच्यामध्ये आहे सगळं. आणि रिझल्टही खूप छान आहे. समजा लगभग आता 5-6 महिने झाले ते वापरते आहे. पकडून घ्या एखादं वर्ष झालं ती बॉटल आणून तसं. तर छान रिझल्ट आला. आता मी असं टाकून घेत आहे जुडा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.